रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या विकासाचा प्रगतिशील आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेकाप या दोघांना अडीच वर्षांचा कार्यकाळ दिला जाणार आहे। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी याबद्दल माहिती दिली। आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकलूजमध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला। परिचारकांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज आणि इतर संघटनांकडून बंद पाळण्यात आला। संतप्त नागरिकांनी यावेळी जोडे मारो आंदोलन केलं। बंदला अकलूजकरांनीही चांगला प्रतिसाद दिला। पुण्यातल्या दौंड तालुक्यातील पाटस इथं वडिलांनी मुलावर कुऱ्हाडीने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात मुलगा राहुल चव्हाण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोरख चव्हाण असा हल्ला करणाऱ्या आरोपी वडिलांचं नाव आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये निमगाव इथं एका शिक्षकानं पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे। मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून रामचंद्र जाधव यांनी हे पाऊल उचलल्याचं कळतंय। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील पवनी बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसला आग लागल्याचा प्रकार घडलाय। रात्रीची वेळ असल्यामुळे बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवानं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाहीये किंवा कुठली जीवितहानी झालेली नाहीये। विशेष म्हणजे पवनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीवर चालक नसल्यानं ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला अपयश आलं। मालेगाव मनमाड रस्त्यावर कुंदलगाव परिसरात बस आणि मोटारसायकलचा अपघात होऊन मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाले। तर अपघातानंतर मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीला गळती लागल्यानं स्पार्क होऊन बसनंही पेट घेतला। मात्र क्लीनरच्या प्रसंगावधानानं प्रवाशांचे प्राण वाचले, परंतु बसचा मात्र जळून कोळसा झाला। शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचं विधिवत पूजन करण्यात आलं। गडकिल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं देशातील 142 किल्ल्यांचं पूजन शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। भुईकोट किल्ल्याचं पूजन दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं।